शेगावीचा राणा 10 जुलैला सोलापुरात मुक्कामाला असणार आहे। सालाबादाप्रमाणे यंदाही 3 दिवस पालखी सोहळ्याचे भाविकांना दर्शन घेता येणार आहे। सालाबादाप्रमाणे पंढरपूरच्या आषाढी एकादशी सोहळ्यात सहभागी होण्यासाठी संत गजानन महाराजांची पालखी शेगाव येथून पंढरपूरकडे मार्गस्थ झाली आहे। हा मार्गस्थ झालेला पालखी सोहळा 700 वारकरी, 250 पताकाधारी, 250 टाळकरी आणि 200 सेवेकऱ्यांसोबत बुधवार दिनांक 10 जुलै रोजी सोलापुरात दाखल होणार आहे। 10 आणि 11 तसंच 12 जुलै हे 3 दिवस पालखी सोहळा सोलापुरात असणार आहे। सालाबादाप्रमाणे आषाढी वारीनिमित्त पंढरपूर इथं जाण्यासाठी श्री गजानन महाराज शेगाव संस्थान पालखी मिरवणूक 10 जुलै रोजी सकाळी 9 वाजता सोलापूर शहरात येणार आहे। पालखी सोलापूर शहरात 2 दिवस मुक्कामास असणार आहे। 12 जुलै रोजी तिरेमार्गे पंढरपुरास हा पालखी सोहळा प्रस्थान ठेवणार असून या पालखी सोहळ्याचं यंदाचं 339वं वर्ष। दरम्यान बुधवार दिनांक 10 जुलै रोजीचा मार्ग सकाळी 9 वाजता पालखीचं आगमन सोलापूर शहरातील पाणीगिरणी चौकात झाल्यानंतर आयुक्त सोलापूर महानगरपालिका प्रशासनातर्फे स्वागत होईल। ही पालखी तुळजापूर वेस कस्तुरबा मार्केट, सम्राट चौक, श्री सद्गुरू प्रभाकर स्वामी महाराज मंदिर इथं दुपारी 12 वाजता पोहोचेल। भोजन आणि विश्रांतीनंतर दुपारी 2 वाजता सम्राट चौक, बाळीवेस, टेलिफोन भवन, चाटी गल्ली, भुसार गल्ली, कुंभार वेस, कन्ना चौक, राजेंद्र चौक मार्गे कुचन प्रशाला इथं आगमन आणि सायंकाळी 5च्या दरम्यान मुक्काम असेल। दरम्यान गुरुवार 11 जुलै रोजी सकाळी 6 वाजता हा पालखी सोहळा उपलब्ध मंगल कार्यालयाकडे प्रस्थान ठेवेल।